नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। आजच्या चिंतनाला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा आणि अध्यात्मामध्ये आपल्याला एक विशिष्ट पातळी गाठण्यासाठी विशिष्ट प्रकारचा सराव प्रयत्न करावा लागतो हे शिकवणारा शिकवणीचा अभंग आहे। तुकोबाराय महाराज अभंगामध्ये शब्दाशी लिहितात की जेणे घडे नारायणी अंतराय होता बाप माय वर्जाविती। जेणे घडे नारायणी अंतराय होता बाप माय वर्जाविती। येर प्रिया पुत्र धना कोण लेखा। येर प्रिया पुत्र धना कोण लेखा। करीती ती दुःखा पात्र शत्रू। करीती ती दुःखा पात्र शत्रू। प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली। प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली। जेणे घडे नारायणी अंतराय होता बाप माय वर्जाविती। तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय। तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय। आणिक उपाय दुःख मूळ। आणिक उपाय दुःख मूळ। जेणे घडे नारायणी अंतराय होता बाप माय वर्जाविती। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा 4 चरणाचा असलेला अभंग जो अत्यंत प्रेरणात्मक आहे अध्यात्मामध्ये पुढे जात असताना की कोणत्या विचारांच्या दिशेने साधकांनी जावं, काय करावं, कसं करावं। एकदा आपण निर्णय घेतला, निश्चय घेतला आणि पुढे गेलो की आपल्याला भगवंत प्राप्त होतात। तुकोबारायांनी एका अभंगासाठी की निश्चयाचे बळन तुका म्हणे त्याची फळं। तुम्ही फक्त निश्चय करा। किंवा अनेक ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे की तुम्ही 4 पावलं चाला, भगवंत 1000 पावलं चालत येतो। तुम्ही परमार्थ करा, परमार्थ करा। लोक परमार्थ करतात, करत नाही तसंतला भाग नाही, पण त्यांचा परमार्थ सवडीने आहे, त्यांचा परमार्थ आवडीने सुद्धा आहे, त्यांचा परमार्थ मर्यादित आहे। तो संख्येवरती करू नका। श्री स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये फार छान गोष्ट सांगितली त्यांनी की बाळप्पा नावाचे त्यांचे शिष्य आहेत आणि त्यांना त्यांनी पहिला जप दिला, श्री स्वामी समर्थ हा जप दिला। त्यांच्याच नावाचा जप त्यांनी त्यांना दिला, श्री स्वामी समर्थ। तर बाळप्पा सुरुवातीला तो जप मोजून करत होते। तर स्वामींनी त्यांना विचारलं की जोपर्यंत आम्हाला मोजशील तोपर्यंत तुला आम्ही कळणार नाही। तू मोजू नकोस, तू आम्हाला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर। तर भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण करायचा। आपल्या डोक्यामध्ये पक्क पाहिजे की ह्याच देहात, ह्याच जन्मात भगवंताने दिलेल्या मानवी देह नावाच्या उपाधीमध्येच ही उपाधी पूर्ण करण्याच्या आत भगवंताला प्राप्त करीन। नाहीतर हीच उपाधी वायाची उपाधी करसी जना असं होईल। पण अशी उपाधी आहे ही मानवाचा जन्म की ज्या उपाधीमध्ये थोड्याशा प्रयत्नाने सुद्धा भगवंतांची प्राप्ती होते। भगवंतांची प्राप्ती होण्यासाठी निश्चित काय लागतं, तर तुकोबारायांचं म्हणणं आहे की याला निश्चयात्मक बुद्धी लागते। अत्यंत प्रगाढ आपल्या मनाचा निश्चय पाहिजे की मी प्रयत्न करेन। मग हा प्रयत्न करत असताना वाटेमध्ये जे जे गोष्टी येतील त्या गोष्टीला एकतर ओलांडून जायचं, नाहीतर त्याला सरळ बाजूला करून द्यायचं। ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की ज्याप्रमाणे पुढं चालणारा मनुष्य हा एकाच दिशेने चालतो। तो चालता चालता कधी डावा पाय डावीकडे चालत गेला, उजव्या पाय उजवीकडे चालत गेला असं चालू शकतो का? नाही। बाण जातो तो एकाच दिशेने जातो, म्हणून बाण लक्ष्याचा भेद करतो। पण नेमकं काय होतं, माणसाच्या बाबतीमध्ये मनुष्य लक्ष्यभेद करायच्या आधीच त्याचं लक्षाचं, त्याच्या अवधानाचं, त्याच्या व्यवधानाचं भंग होतो आणि तो इतरत्र लक्ष जातं। ज्या इतरत्र लक्ष जातं त्याच क्षणी त्याची मूळ साधना जी आहे ती संपुष्टामध्ये येते। वाटेत जात असताना सरळ रस्ता नेहमी असतो का? आपण विचार करा। आपण कधी प्रवास करताना आठवा, गाडीतून जाताना आठवा, कधी सरळसोट रस्ता नसतो, कधी रस्ता आपल्याला माहिती आहे। समजा आपण मुंबईहून सोनगीरकडे यायला निघालात तर उत्तर दिशेला यायचं आहे, पुण्याहून तर उत्तर दिशेला यायचं आहे, गुजरातकडनं आला तर दक्षिणेकडे यायचं आहे आपण म्हणतो। परंतु तो रस्ता आपला दक्षिण उत्तर दाखवला तर कुठं सरळ असतो का? अजिबात नाही।
कधी रस्ता गावाला वळतो, कधी सरळ जातो, कधी उजवीकडे वळतो, कधी डावीकडे वळतो, कधी गोलगोल जातो, कधी कोणाचं शेत आलं म्हणून त्या शेताला वळसा घालून जातो. पण लक्ष त्या ड्रायव्हरचं, गाडीचं लक्ष एकच असतं की आपल्याला अमुक एका डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे. रस्ता वळला तसं वळावं, परंतु रस्ता जो भगवंताकडे जाणार आहे त्या रस्त्याला बाकी सोडायचं नाही. वळत असताना एखाद्याला वळसा घालायला लागला तरीही चालेल, एखाद्याला सोडून द्यावं लागलं तरीही चालेल. आणि एक गोष्ट आहे की पुढं जात असताना नेहमी गावं मागं पडतात. आपल्याला भगवंताने जोडून दिलेली माणसं, मित्र, कुटुंब हे सगळं कधी ना कधी मागं पडणार आहे. आणि एक दिवशी तू एकटा आलास, तू एकटाच जाणार आहेस. पण एकटा जाण्याच्या आधी प्रयत्न हा करावा की मी भगवंताला कसं प्राप्त करेन. ही गोष्ट तुकोबाराय महाराजांनी मर्माची म्हणून या गोष्ट अभंगामध्ये सांगितली. महाराज अभंगामध्ये सांगतात, पहिल्या चरणामध्ये म्हणतात की जेणे घडे नारायणी अंतराय. नारायणी का म्हटलं? कारण भगवान परमात्माच आपली माता आहे आणि आपले पिता पण आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, हा दोन्ही आपला असल्या कारणामुळे ती आपली आई पण आहे. आणि आई ज्याप्रमाणे लेकरावरती पूर्ण लक्ष ठेवून असते तसं भगवंत आपल्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असतो. म्हणून भगवंताला संतांनी आई या रूपामध्ये पाहिलेलं आहे. देवाशी नातं जोडत असताना बंधू, पुत्र, मित्र, पिता या सगळ्या सखा यापेक्षा ज्यांनी भक्तांनी आई म्हणून देवाशी नातं जोडलं ना, देवाला सगळ्यात जास्त कठीण तिथं गेलं. जिथं जिथं गुरुची नातं जोडताना आई म्हणून जोडलं गेलं ना, तिथं तिथं गुरूंना पण कठीण जातं. कारण गुरु हे पुरुष प्रकृती असो की कुठलीही असो, पण त्यांना आई म्हटल्यानंतर आईच्यामध्ये एक मोठं गुण आहे की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आपल्या चित्तामध्ये, तिच्या चित्तामध्ये कायम आपल्या पुत्राचं हित असतं. तसं आईच्या चित्तामध्ये कायम त्याच्या कल्याणाची बाजू आहे. मग त्याला सोडून बायपास करून जर शिष्य जायला लागला, पुत्र जायला लागला तर ते दुःख होतं. हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्हाला सांगतात की नारायणी अंतराय, तिच्या माझ्यामध्ये अंतर पडता कामा नाही आहे. जिथे अंतराय होतो, अंतर पडतं, त्याच वेळेला सगळ्यात जास्त व्यथा, दुःख साधकापेक्षा भगवंताला होतं की अरे हा चांगला माझ्या जवळ आला होता आणि छोट्याशा गोष्टीसाठी हा लांब का गेला, किती जवळ आला होता माझ्या, आता बस त्यांनी एक पाऊल टाकायचं पुढे माझ्यापाशी येऊन प्राप्त व्हायचं. पण तेवढ्यात तो कसा काय दुसरीकडे गेला. आपण सिरियलमध्ये बघतो, आता वाटतं सिरियल संपेल पण तेवढ्यामध्ये असं काहीतरी ट्विस्ट निर्माण करतात की जेणेकरून अजून पुढचे 5-25 एपिसोड वाढलेच पाहिजेत. थोडक्यात पाणी टाकून पीठ पातळ करतात. तशी गोष्ट जी अध्यात्माला मान्य नाही. तर ज्या ज्या गोष्टींच्यामुळे भगवंतांच्या जवळ जात असताना आपण त्यांच्यापासून दूर जाऊ, त्या गोष्टी भगवंतांना मान्य नाहीत. त्या गोष्टी अध्यात्माला मान्य नाहीत. त्या गोष्टी आपल्याला प्रगतीच्या आड येणार. आणि त्यावेळेला असं आड येत असताना मग काय काय येऊ शकतं. प्रसंगी आई येऊ शकते, प्रसंगी पिता येऊ शकतो, कोणी येऊ शकतं. मी आपलं उदाहरण सांगतो. आदिगुरु शंकराचार्यांना संन्यास घेऊन जगापासून लोकांचं कल्याण करायचं होतं. वय खूप लहान होतं, 6 वर्षाचं वय होतं. पण शंकराचार्य गर्भामध्ये असताना वडील वारले होते. त्यांची आई पूर्वीच्या काळची सोवळी होती, सोवळीबाई. आणि त्यामुळे आणि ती कर्मठ दक्षिणेतली. आणि ज्यावेळेला त्यांना हा मुलगा झाला आणि ह्या मुलाने ज्या वेळेला आपल्याला म्हातारपणी सांभाळण्याच्या ऐवजी देवाचं नाव आणि देवदेव करते बघितल्यानंतर तिला मोठं दुःख वाटलं. आणि या मुलाने पण अनेक वेळा विचारलं, आई मला संन्यास घेऊ दे, आई मला संन्यास घेऊ दे. आणि प्रत्येक वेळा आई नकार द्यावा. कारण संन्यास घ्यायला आई किंवा जर लग्न केलं असेल तर पत्नीची परवानगी लागते. तिकडे जाता येत नाही, जर गेलं तरी पुढं जाता येत नाही. मग काय केलं, शंकराचार्याने शेवटी एक माया रचली. आणि मायेने त्यांनी त्या कावेरी नदीमध्ये स्नान करत असताना, आईबरोबर असताना मायेने एक मगर तयार केली. मगरीने पाय धरला आणि मगर पाण्यामध्ये ओढा लागली आणि शंकराचे बुडा लागले. शेवटी म्हटले, अगा तुम्ही मरतोय, आता तरी म्हण मला संन्यास घे, म्हणजे मेलं तर मला मुक्ती तरी मिळेल. शेवटी न्यायालयाने दुःखाने ती आई संन्यास घे म्हटल्याबरोबर ती मगर माया सगळी नष्ट झाली. आणि त्याच्यामुळे आपल्याला आज शंकराचार्यांसारखे सद्गुरू लाभले, ज्ञान देणारे व्यक्ती लाभले.
त्याने युक्तीने प्रसंगाने आईला दूर केलं. प्रसंगामध्ये आपल्याला आडवं येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील त्यांना युक्तीने तुम्ही संकल्प करून युक्तीपूर्वक त्यांना न दुखावता, परंतु त्या आपल्या मार्गातला अडचण धोंडा न होऊ देता आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. मग त्या ठिकाणी जर आपल्या मार्गामध्ये त्यांच्यामध्ये आपण विचार करत बसलो आणि जर अध्यात्म होत नसेल, परमात्म्याची प्राप्ती होत नसेल, मग हा मनुष्य जन्म घेण्याचं कारण तरी काय? एक गोष्ट पहिली लक्षात घेतली पाहिजे या अभंगाचं चिंतन करत असताना, की आपल्याला ह्या जन्मात जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या ज्या व्यक्ती भेटणार आहेत, माझं वाक्य नीट ऐका, की ह्या जन्मामध्ये आपण जन्म घेतल्यापासून मृत्यू होईपर्यंत ज्या ज्या व्यक्ती भेटणार आहेत त्या त्या सर्व व्यक्ती आपल्याला पुढं जाण्यासाठी म्हणूनच भेटत असतात. आपण आपल्या मनाने खूप जवळी साधतो आणि त्यामध्ये अडकतो. पण जर त्या अडकलो नाही तर त्या त्या व्यक्तीच्या परमार्थाला पुढे 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 घेऊन जाणारे ठरतात. एखाद्या जवळचा माणूस कटकट करतो, त्रास देतो, पीडा करतो, काय त्याच्यावरचं मन उतरतं, त्यावेळेला परमार्थात पुढे जायला मिळतं. या सगळ्या गोष्टी आहेत. एकच गमतीशीर गोष्ट आहे की जर मोटेतून पाणी काढायचं असेल तर शेतकरी पहिल्यांदा मोटेला पाण्यात बुडवायला बैलाला मागं आणतो, पण भरलेल्या मोठीला शेतामध्ये सोडण्यासाठी बाकी बैलांना पुढे घेऊन जातो. संसाराला मागं कुठं आणायचं आहे? पाणी भरण्यासाठी त्या मोठेला मागं आणायचं आहे. पण पाणी काढण्यासाठी बाकी वृत्तीला बाहेर काढायचे, लांब न्यायचे. जितकी मोठ पुढं लांब जाते तितकं भरलेलं पाणी शेतामध्ये सोडलं जातं. हीच गोष्ट परमार्थाची. म्हणून जिथे जिथे भगवंतांच्या प्राप्तीमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी आडव्या येतील त्या त्या गोष्टीला आपण कौशल्याने दूर करा, असं स्वरूपाचं तुकोबाराय महाराज आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणातल्या परमतत्वाला सांगतात की वर्जावी ती. वर्ज करा म्हणजे काय? कापून टाका नाही, मारून टाका नाही, ती आपल्याला चालत नाही, गृहीत धरून आपण पुढे जायचं आहे. या गोष्टी आपल्यासाठी अयोग्य आहेत. ही गोष्ट आपण बाजूला करायची आहे. आपण म्हणतो उपवासाच्या दिवशी आम्हाला हे चालत नाही. कारण का? कारण आपण ते ठरवलेलं आहे की उपवास करायचा आहे, ते वर्ज केलं म्हणून काय कुठे भात सोडलाय का, कुठे पोळी सोडली का? आज उपवास संपले उद्या खाऊ शकतो. परमेश्वराला प्राप्त करा, मग देवच तुम्हाला जे देईल ते फार सुंदर सुखरूप झाला संसार असं होईल, किंवा परिपूर्ण संसार होईल. पुण्यरूप झाला कैसा संसार, देवा आणि भक्त तुझा नाही विचार, अशी गोष्ट होईल. आणि हे करत असताना तुकोबाराय महाराजांनी की अभंगाच्या दुसऱ्या चरणात किंवा ध्रुवपदामध्ये फार मोठी गोष्ट सांगितली. येर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करती ती दुःखा पात्र शत्रू. येर म्हणजे याप्रमाणेची नाती, प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र, धन, यांना कोण लेखतं, याला त्यांची विचार कोणी करावा. खरं सांगायचं तर हे अध्यात्माला सगळे दुःख देणारे आणि अध्यात्मामध्ये आपले शत्रू ठरतात जर आपण त्यांना त्याप्रमाणे केलं नाही तर. मग कसं करायचं? ह्याचे दोन अर्थ आहेत. एक त्यानं दूर करायचं सांगितलंय, किंवा दुसरा अर्थ असा की ह्यांना पण अध्यात्मामध्ये घेऊन यायचं. आहे का उदाहरण एखादं कोणी असं आहे? असं उदाहरण संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं आहे. एकनाथ महाराजांनी अत्यंत प्रेमाने आपल्या पत्नीला, पुत्राला, जावयाला, कन्येला सगळ्याला अध्यात्मामध्ये आणलं. आणि सगळ्यांना, किंवा ज्ञानेश्वर म्हणतात मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजनर होऊन ठेले, सगळ्यांना आणलं. पण जर ते होत नसेल, आणू शकत नसेल, तर हेच आपल्याला दुःख पात्र शत्रू ठरतील. म्हणजे आपल्याला दुःख देणारं पात्र आणि आपल्या जीवनातले खर शत्रू ठरतील. माझी इच्छा होती वाढल्या याची, पण काय करणार, आई माझी म्हटली की या जाऊ नको, आईच्या पुढे जाता येत नाही, संपला. माझी इच्छा होती हो, पण नातवंड एवढी बारकी तोंड करून बसली, काय करणार, बसला. माझी इच्छा होती हो, पण ह्यांचं काही मन दिसलं नाही, बसला जागेवरती. तिथे आपल्याला कठोरपणे पुढं जावंच लागतं. अख्खी भाजी खायला आपण काही गाय बैल नाही होत, आपल्याला पण ही भाजी लागते, पण आपल्याला खाता यायला अख्खे खाता येत नाही. मग आपण काय करतो, त्या भाजीचे तुकडे 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 करून, बारीक तुकडे करून मग ते शिजवतो, त्याला अगदी संपर्क करतो. तसा अंतरंगातल्या वियोगाचा अगदी संपर्क करावा आणि समस्याचे तुकडे करावेत, त्याला अंतःकरणामध्ये त्याला शिजवावं आणि मग ते ग्रहण करावं. त्यासाठी जर तसं नाही केलं तर दुःखा पात्र शत्रू, हे लक्षात ठेवा.
आपण दुःखाला सगळे पात्र ठरवू, हे सगळे आपल्या दुःखासाठी म्हणून कारण ठरतील आणि किंबहुना अध्यात्मामध्ये आपण शत्रू ठरवू. शत्रू म्हणजे कसे? भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं तेच. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकात भगवान काय म्हणतात की उद्धरेत आत्मा आत्मानम आत्मैव रिपुरात्मनः. ते म्हणतात की आपला उद्धार आपणच करावा. आत्मैव ही आत्मर बंधू आत्मै रिपुरात्मनः. तूच तुझा मित्र, प्रेम, बंधू, सखा, आई वडील सगळ्यांना तूच शत्रू सुद्धा आहेस. आत्मेव रिपुरात्मना, तूच शत्रू आहेस. कारण तुला मिळालेला मार्ग तूच नाकारलेला आहेस. या मार्गाचं तुला भगवंताने प्रेरणा दिली होती, तुला भगवंताने साधना दिली होती, तुला भगवंताने पुढे जाण्याचं दिलं होतं. मग हा दुखावला गेला, तो दुखावला गेला, असं करत करत तूच अडणार आहेस. तू त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? तर प्रत्येक गोष्टीला एक गोष्टीचं तू कव्हर केलं पाहिजे. जसं कडू औषध खाण्यासाठी कॅप्सूल देतात, कॅप्सूलमध्ये टाकून दिलं की आपलं कॅप्सूलचं चव काहीच नसते, पण औषध पोटात जातं. तसे एक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कॅप्सूल तयार करा. ज्या ज्या घटना घडतात, प्रतिकूल घडो का अनुकूल घडो, सगळ्या हरी इच्छा, प्रभू इच्छा, ह्या गोष्टीचा भाव असावा. कित्येकदा हा भाव नसतो म्हणून दुःख आपल्याला प्राप्त होतं. तुकोबाराय महाराजांच्या ध्रुवपदाच्या या चर्चेला फार मोठा महत्त्व आहे बरं. तुकोबाराय मला म्हणतात, तुकोबाराय महाराज सांगतात की असं होतं कित्येक वेळा संचिताचे भोग हे भगवंत सुद्धा दूर करत नाहीत. ते भोगून संपवा असंच भगवंत सांगतात. संचितामध्ये असलेली एखादी गोष्ट गुरूंना पण कळते की नशिबात पुढे काय वाढून ठेवले, संतांना पण कळतं, भगवंतालाही कळतं नशिबात पुढे काय वाढून ठेवले, पण ते दूर करण्याचा यत्किंचितही प्रयत्न करत नाहीत. पण एक प्रयत्न नक्की करतात की ते एवढं दुःख पचण्यासाठी म्हणूनची जी शक्ती लागते ती शक्ती त्याला देतात. तेवढं दुःख सहन करण्याची शक्ती त्याला देतात. तो दुःखाने मोडणार नाही एवढं बघतात. पण एकच गोष्ट आहे की तुला ते भोगायचं आहे, कारण ते तुझ्या पूर्वीच्या प्रारब्धातलं आहे. ते जर नाही भोगता आलं तर कदाचित तुला तेवढ्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून येर प्रिया पुत्र धन कोण लेखा, ते कोण लेखाने कोणी त्याला मानावं आणि का त्याचा विचार करावा. करती ती दुःखा पात्र शत्रू, ती आपल्या दुःखाला पात्र करतात, ते शत्रू आहेत. पण तुम्ही संचित बदलून मागू नका देवाकडे. देवाकडे हे म्हणू नका की माझ्या नशिबामधले दोष, माझ्या नशिबामधली पाप, माझ्या नशिबातले काही दोष आहेत किंवा मला येणारे काही संकट आहेत ती दूर करा. नाही, ती संकट येणार, ती येतील, येऊन जाऊ देत, काही डोक्याला ताप नाही. एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला माणसाला ताप येतो त्या वेळेला आतमध्ये कुठल्या ना कुठल्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला असतो आणि आतल्या रक्तातले काही गुणधर्म असेल की ते त्या बॅक्टेरिया दूर करत असताना उष्णता वाढवतात. आतली उष्णता वाढते आणि त्या बॅक्टेरियांना आतल्या जाळून मारलं जातं. भगवंत हे अशासाठी करतोय हे तुम्ही कधीही विसरू नका. मग हे करत असताना पुन्हा बाप माय वर्जाविती या तत्वासाठी उदाहरण देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. तर त्याच्यामध्ये कोणी कोणाला त्यागलं, तर पित्याला कोणी त्यागलं, तर प्रल्हादाने पित्याला त्यागलं. एका परमार्थासाठी पित्याने विरोध केला. मी सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं, पण निक्षून सांगितलं की नाही बाबा, नारायण सर्वात श्रेष्ठ आहे. पण तरीही ज्या ज्या वेळेला पित्याने अत्याचार केले त्या त्यावेळेला पुत्रांनी ते अत्याचार सहन केले आणि परत सकुशल आल्यानंतर आपल्या पित्याची सेवा करावी. आणि या जन्मात तुम्ही माझे पिता आहेत, तुमची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून कडेलोट केल्यानंतर सुद्धा खालनं परत वरती आल्यानंतर प्रल्हादजी महाराज म्हणतात, बाबा तुमचे पाय दाबू. आणि पुत्र म्हणून माझं ते कर्तव्य आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. विभीषणे बंधू रावणाला सांगण्याचं काम, पण रावणाने हाकलल्यानंतर परत रामाकडे जात असताना कुठल्याही प्रकारातून कोणाला दोष न देता विभीषणाने तात्काळ रामाचे पाय धरले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट महाराज सांगतात की राज्य माता निंदू भरते केली. त्याला जोर द्या, राज्यापुढे कॉमा आहे. राज्य त्यक्त्वा सुदुःखेषु राज्यलक्ष्मी, रामाने जेवढा त्याग केला त्याच्या 100 पट त्याग भरतानी केला आहे. राम ते क्षणभरामध्ये त्याग करून वनात निघून गेले, पण सगळी सुख समोर असताना, प्रत्यक्ष पत्नी समोर असताना, खायला प्यायला समोर असताना, राज्य समोर असताना, सगळे ऐकणारे समोर असताना, गुरुसुद्धा अनुकूल असताना आपण एकत्र एका ठिकाणी जाऊन राहायचं आणि कुशदर्भावरती झोपायचं, एकदाच खायचं. आणि गायीने खाऊन धान्य खाल्ल्यानंतर गायीच्या शेणामधून जे धान्याचे दाणे अख्खे पडतील
ते दाणे नंतर धुवून वाळवून त्याची भाकरी करून खायची, हे त्याग एक भरतच करू जाणे, एवढं दुसरं कोणीही करणार नाही. तर भरताने राज्याचा त्याग आणि मातेचा त्याग दोन्हीही केला. 14 वर्ष राजा भरत होता, पण त्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यावरती भरताने कधीही हक्क सांगितला नाही, राजकोषामधल्या रुपयाला स्पर्श केला नाही, कारण भगवंत पाहिजे. आणि मातेचा पण भरताने त्याग केला आणि तिची निंदू म्हणजे त्याला निंदा केली म्हणजे त्यांच्यापासून ते दूर राहिले, भरते केली. मग गुरुचा त्याग कोणी केलाय का? हो, गुरूंचा त्याग कोणी केलाय का? होय, गुरूंचा पण त्याग केलाय. जर गुरु परमार्थामध्ये आड येत असतील तर गुरूंना पण दूर करा. बळीराजाने गुरूंना दूर केले. वामन अवतारामध्ये ज्यावेळेला सांगितलं शुक्राचार्यांनी की हा प्रत्यक्ष विष्णू आहे, विष्णू कळल्यानंतर मग तुम्ही आड येऊच नका, आणि मग तुझे सगळं राज्य जाईल, संपत्ती जाईल, तू गाडला जाशील, चालेल. त्या तरी शाप दिला, निष्कांचन हो, श्वापाचा स्वीकार केला, परंतु भगवंतांचे चरण सोडले नाहीत. तर भगवंतांच्यासाठी हा त्याग बळीने केला, गुरूंचा पण त्याग केला. त्याबरोबर परमार्थामध्ये मातेचा त्याग, पित्याचा त्याग, गुरूंचा त्याग, बंधूचा त्याग, हे सगळे त्याग केलेले आहेत. ही सगळी नाती जी आहे ती सगळी नाती भगवंताशी सोडावी. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. हे जोपर्यंत हृदयामध्ये स्थिर होत नाही, हे जोपर्यंत हृदयामध्ये पक्क होत नाही, आणि त्याच्या पुढचं वाक्य हे जोपर्यंत हृदयातून आचरणात येत नाही तोपर्यंत परमार्थ ह्या नुसत्या पोकळ गप्पा आहेत. या नुसत्या पोकळ गप्पा आहेत. फक्त चांगलं वाटतं कानाला इतकंच आहे, पण पोकळ गप्पा नको. त्यामुळे कसं वागलं पाहिजे? अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये माऊली तुकोबाराय महाराज सांगतात की तुका म्हणे सर्व धर्म हारीचे पाह्य. आपण असं वागावं की आपला सर्व धर्म जे काही आहे, जे काही करायचे ते कर्तव्य असेल, प्रेम असेल, भक्ती असेल, विरोध असेल, काय जे असेल ते सगळं जे काय ते हरीचे पाय. एका भगवंतांच्या चरणावाचून चित्तात चिंतन नको, एका भगवंताच्या चरणावाचून दुसरं मागणं नको, एका भगवत चरणावाचून दुसरी कुठलीही अपेक्षा नको. हे कळण्यासाठी मी एक उदाहरण सांगणार आहे, जे गुरुचरित्रामध्ये आहे. गुरुचरित्राचे उदाहरण आहे अध्याय क्रमांक 2 मध्ये संदीपकाची कथा येते. एक संदीपक नावाचा शिष्य असतो गुरूंचा, आणि ते गुरुपद फार मोठ्या पदावरती पोहोचलेले, लाखो करोडो शिष्य त्यांनी घडवलेले आणि फार पोहोचलेले गुरु. पण त्यांच्या मनामध्ये येतं की शिष्यांची परीक्षा घ्यावी, अध्यात्मात किती पुढे गेलेत. त्यावेळेला ते सगळ्या शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात की मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही माझा त्याग करा आणि तुम्ही जा. म्हणे का? तर म्हणे माझा पूर्वनशिबामध्ये मी काही दोष केलेले आहेत आणि त्या दोषामुळे मला 21 वर्ष माझ्या अंगाला कुष्ठ होणार आहे, माझं अंग घाण होणार आहे, रक्त गळणार आहे, माझे डोळे जाणार आहेत आणि मला पांगळेपण येणार आहे, आणि ते पाप माझं खूप मोठं गहन आहे, ते पाप मला भोगायचं आहे. सगळ्या शिष्याचे काय म्हणतात की मग ठीक आहे, आम्ही 21 वर्षांनी येतो, म्हणून शिष्य द्यायला लागतात. 4 शिष्य असतात, ते 2 म्हणतात की आम्हाला द्या पाप, ते आम्ही भोगतो. तर म्हणे कधीही पित्याने कर्ज आणि गुरुने आपलं पाप शिष्याला भोगायला लावू नये, माझा पाप मला भोगायचं आहे. तर संदीपक नावाचा शिष्य म्हणतो की मग तुम्ही जर पाप भोगणार असाल तर तुमच्याबरोबर मी सेवेला येतो. म्हणजे सेवा फार कठीण आहे रे, माझं अंग खराब होईल, माझ्या अंगातनं घाण रक्तस्त्राव होईल, किडे बसतील, तो मी करेन. आणि मग त्या काशीला घेऊन चल म्हणून सांगितलं. काशीला गेले आणि विश्वनाथाला जायच्या आधीच गुरूंचं अंग सडलं आणि ते खाट्यावरती पडले. इतकी दुर्गंधी सुटली की माशी पण त्यांच्या अंगावर बसते नाही, इतकी दुर्गंधी सुटली. संदीपकांनी त्यांची खूप सेवा करावी. ते चिडायचे, तू वारंवार मला धुत नाहीस, साफ करत नाहीस, मला तू स्वच्छ ठेव. खूप स्वच्छ ठेवलं. मला हेच खायला आण, तेच खायला आण, खायला मागायचे. प्रसंगी मारायचे, प्रसंगी तो जेवायला लागल्यानंतर त्याला जेवू द्यायचं नाही. असं छळता छळता काशी विश्वनाथाला जाऊ द्यायचं नाही, कुठंही नाही. तू माझ्यासाठी पाणी आण, तू हे कर, तू माझ्या ते कर, ते कर. असं करत करत गुरूंनी त्याला 12 वर्षापर्यंत आतोनात छळून घेतलं त्यांनी, पण कधीही दर्शनाला गेला नाही. शेवटी मोठी गंमत झाली आणि काशी विश्वनाथ भगवान, एकदा ब्रह्मदेव एकदा विष्णू त्या दर्शनाला आले
आम्ही तू खूप सेवा केलीस, तू खूप सेवा केलीस, तू वरदान माग आमच्याकडे. तर तुम्ही काय येता, मी गुरुची सेवा केली आणि गुरुसेवा आम्हाला मिळाली, मग तुला आम्ही वरदान देतो. ते म्हणजे नको नको नको. शेवटी एक तिसऱ्यांदा काशी विश्वनाथ स्वतः येतात आणि शंकर भगवान म्हणतात की तू वरदान माग. म्हणजे मला का तुम्ही माझ्यावरती बलात्कार करता, तिथले शब्द असे, तुम्हाला का बलात् देता, पुढे का. तर म्हणणारे सगळ्यात श्रेष्ठ गुरुसेवा आहे तू केलीस. गुरुसेवा फार दुर्लभ आहे, एखाद्यालाच मिळते. आणि गुरुसेवा करत असताना वाटेमध्ये तू सगळं सोडलंस. तू कधी मंदिरात पण आला नाहीस, कधी गंगेच्या स्नानाला गेला नाहीस, फक्त गुरुची सेवा करत राहिली. त्यांनी मागे ते खायला दिलं, क्षणाक्षणात धुत नाही, त्यांनी मारलं, तू मार खाल्लास, पण तू त्यांच्यात कधीच परित्याग केला नाहीस. तू गुरुसेवा केलीस, हे सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट तुझ्याकडनं झाली. म्हणून आम्ही देव वारंवार येऊन तुला म्हणते वरदान घे. मग म्हणे मग तुम्ही थोडा थांबता का, मी जाऊन गुरुना विचारून येतो की काय मागायचं. शंकर भगवान म्हटले मी थांबतो, जा गुरुना विचारायला जा. हा संदीपक आला गुरूंच्याकडे आणि विचारलं, गुरुदेव. शंकर भगवान प्रसन्न झाले काशीचे आणि ते म्हणतात काय मागायचं, मी तुमच्यासाठी आरोग्य मागू. गुरु एवढे रागवले की धोपाटणावे 2 मुस्काटात मारे, थाड थाड. म्हणून माझ्या भोगासाठी काहीही मागायचं नाही, तुला काय मागायचं सुख ऐश्वर्य मागून घे. तर म्हणे नाही, माझ्यासाठी काय मागायचं नाही. मग तो आला, संदीपक आला आणि ते शंकराच्या चरणावरती मस्त नमस्कार केला आणि शंकरांना प्रार्थना केली की माझ्या गुरुंना मी विचारलं. गुरु म्हणतात की काहीच त्यांना गरज नाही, काही मागायची गोष्ट नाही आहे. मग तुम्ही मग अशी एक वाक्य बोलला होता की गुरु सेवा केली म्हणून तुम्ही आलात. मग हे शंकरा, माझ्यावरती अशी कृपा करा की माझ्या गुरूंच्या मनाला अनुकूल वाटेल अशी सेवा माझ्या हातून जन्मभर तह हयात घडू देत, एवढंच मला आशीर्वाद द्या, तर एवढंच मला वरदान द्या. त्याच क्षणी भगवान शंकरांनी विराट रूपात दर्शन दिलं, त्याचे गुरु पण आले. संदीपका, हा महिमा हरीचे पाय धरल्यानंतर काय होतं हा महिमा जगताला कळावा म्हणून मी नाटक केलं होतं. अरे आम्ही जन्मजात सिद्धमुक्त, आम्हाला कुठल्या म्हणजे काशीमध्ये तू भिक्षा मागायला गेल्यानंतर मी लोकांना अनेकांना ज्ञानदान केलेलं आहे. तुमच्यासमोर फक्त देह घाण धरला होता तुला कळण्यासाठी. तर भगवंत आपल्यासमोर प्रसंग उभे करतात ते फक्त आपल्याला निष्ठा वाढण्यासाठी, आपली निश्चयाची बळ वाढण्यासाठी, आपले संशय वृत्ती नष्ट होण्यासाठी, आपल्यातला दोष दूर होण्यासाठी. म्हणून भगवंत हे असे नाना तऱ्हेचे विकार पुढे करत असतात. आपल्याला माहिती आहे, उखळ कधी बघितले आपण, उखळ जमिनीतलं उखळ बघा, जमिनीवरचं उखळ नका बघू. जमिनीतलं उखळ म्हणजे चौकोनी दगड असतो काळ्या रंगाचा आणि त्याला खड्डा असतो, त्याच्यामध्ये धान्य टाकायचं आणि कांडायचं असतं त्या मुसळाने. गमत अशी की काढलं की आतलं धान्य उडून बाहेर पडतं, पण ती कुशलबाई असते ना, ती एका मुलीला खाली बसवते आणि उडणारं धान्य पुन्हा पुन्हा ढकलून ते आतच टाकते, त्या खड्ड्यातच टाकते. त्याचं कारण काय आहे, जेवढं उडतं बाहेर जायला बघतं ना तेवढं भगवंत त्याला आत जा म्हणून सांगतात. पण जो आत जातो त्याच्या वरचं आवरण म्हणजे साळ, म्हणजे वरचे हे आपोआप फळपट निघून जातात. मग खाली राहतो तो अख्खा सुंदर दाणा. घाव तेवढाच बसतो की सालपट निघावं आणि त्यातला दाणा, अखंड दाणा बाहेर यावा. भगवंताची इच्छा ह्याच्यासाठीच आहे. यासाठीच आम्हाला दुःख होतं की आमच्यावरची सालपट निघून जावीत आणि अख्खा दाणा बाहेर यावा. भगवंताने रासेकडच्या प्रसंगामध्ये गोपिकांना हेच सांगितलं की मला प्राप्त करण्यापेक्षा माझ्या चिंतनामध्ये तुम्ही कर्मांचा क्षय करा, मी तुमच्या जवळच आहे, तुम्हाला अनुभव प्राप्त होईल. मग हे तुकोबाराय महाराज अध्यात्माची नीती सांगतात की तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. हे ज्याला कळलं ना त्याला कधीही या जगामध्ये ही उपाधी जाण्याच्या आत भगवान भेटलेले असं होणार नाही. ही उपाधी म्हणजे हा देह पडायच्या आत त्याची आणि भगवंतांची सुनिश्चितपणे भेट होणार आहे, यात संशय नाही. आणि म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात की याच्यापेक्षा वेगळं काही नाही. अनेक उपाय दुःख मुळं, हे सोडून जर काही उपाय शोधत असाल तर ते वर सांगितल्याप्रमाणे येर प्रिया पुत्र धन कोण लेखा करीती दुःखा पात्र शत्रू, तसं ते दुःखाचं मूळ होणार आहे आणि त्या दुःखाच्या मुळात तुम्ही अडकणार आहात. दुःख मूळ हा संसार किती वाहू माथा भार, नाही निश्चयाचा निर्धार म्हणून श्रमलो. हीच गोष्ट खरी आहे. आणि म्हणून एकच गोष्ट आम्ही जाणो गुरुचे पाय, यमही न जाणो नियमन नेणं अन्य उपाय, आम्ही जाणो हरीचे पाय. कृष्णाचे पद सोडून आम्ही मुक्तीवरू हाय. संतश्रेष्ठ तुकोबाराय महाराजांचे हे अमृतराय महाराजांचा अभंग आहे, पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं फार छान आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या 9व्या अभंगामध्ये सांगतात की विष्णू विणे जपन व्यर्थ त्याचे ज्ञान.
भगवंताला हरीला सोडून कुठलाही उपाय करणं, जपजाप्य करणं, पूजापाठ करणं, अनेक काय पोथ्या वाचणं, हे सगळं व्यर्थ आहे. तुम्ही त्या भगवंताला शरण जा आणि त्या भगवंतांचे पाय धरा. भगवंत संचित बदलणार नाही. तुमच्या नशिबातले, प्रारब्धातले झटके दूर करणार नाही, पण झटके सोसण्यासाठीचे जे लागणारे शॉक ऑप्सर्स आहेत ते भगवंत होतात. तुम्हाला धक्का लागू देणार नाही. अशा गाडीत बसवतील की पोटातलं पाणी हालणार नाही. रस्त्याचे खड्डे हे रस्त्याचं नशीब आहे, परंतु गाडी भगवंताची अशी आहे की आत बसलेल्याच्या पोटातलं पाणी हालत नाही. संचिताची उठाठेव भगवंत करत नाहीत. भगवंत उठवून जवळ घेतात ते भक्ताला खाली वाकून, जो हरये नमा म्हणून हात वर करतो ना त्याला खाली वाकून जवळ घेतात. परंतु जर हातच वर नाही केले काय जवळ घेईल कुठून? आणि म्हणून तुकोबाराय महाराज मला सांगतात की जेणे घडे नारायणी अंतराय, ती आई आहे सद्गुरुराया, ती आई आहे भगवंत, ती आई आहे श्रीहरी. त्या आईला अंतर पडेल असं काहीही करू नका, तर तो परमार्थ ठरणार नाही. पण आई तर आपल्यातला अंतर कमी होईल या सगळ्या कृती करा. संचिताकडे बघू नका, दुःखाकडे बघू नका, फक्त लक्ष ठेवा आईकडे, म्हणजे भगवंतीकडे ठेवा, भगवंताकडे ठेवा. ती भगवंत शक्ती तुमच्या अंतरंगामध्ये एकदा का संचरून राहे हृदय माझ्या, ती संचरली की ती ह्याच उपाधीमध्ये असताना, म्हणजे देहामध्ये असताना तुम्हाला त्याची भेट सगुणामध्ये घडवून देणार हे सुनिश्चित आहे. परमार्थ डोळे उघडे ठेवून करावा आणि संसाराकडे डोळे बंद करून पाहावे. हाच या अभंगाचा खरा भाव आहे. झालेली सेवा भगवत चरणाविंदे अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तत्सत सद्गुरुचरणार्पितमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकोबाराय महाराज की जय. सर्व संतन की जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझा सर्वांना अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.